सेवेला सुरू करण्यापूर्वी सेवेला उपस्थित हरिभक्ती पारायण सर्व आपल्या गावातील हरिभक्ती पारायण माझे चुलते मनोजी महाराज वैद्य आहेत, तसेच आपले सदा महाराज वारकरी आहेत, मुळे महाराज आहेत, जिजा आहेत आणि आमच्या संस्थेतील हरिभक्ती पारायण ज्येष्ठ गुरुबंधू संतोषजी महाराज ठेंगणे यांच्या संस्थेतील सर्व महाराज मंडळी, आमचे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध आणि ज्यांच्याकडे कोण आम्ही परमार्थाची वाटचाल करतो असे हरिभक्ती पारायण बादडी महाराज बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व गावातील सर्वच परिचित आहेत. आता कोणाचे नाव घ्या, जर नाव घेत राहिलं तर आपलं कीर्तन याच्यातच होऊ दे. त्याच्यामुळे सगळ्याचे नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बापू, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बापू. तुम्हा सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून विठ्ठल तुमच्या सर्वांचं घेतलं पण मुकादम राहिले ना. हरिभक्ती पारायण सेवेला उपस्थित मृदंगाची साथ करण्याकरता आपल्या गावचं वैभव शाजी महाराज चिंचकडे आहेत. त्यांच्याही चरण माझा माता विनम्र करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा माझा माता विनम्र करतो आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने गेली 2018 ते 2023 या कालावधीमध्ये श्री क्षेत्र आळंदीमध्ये राहण्याचा योग आला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा गेली अविरतपणे 105 वर्ष ज्या संस्थेची परंपरा चालू आहे त्या संस्थेच्या अंतर्गत असणारी श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची गंगापूर आणि पंढरपूर या संस्थेच्या मार्फत गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबांच्या चरण सानिध्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने 4 वर्ष राहण्याचा योग आला. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल त्याचप्रमाणे आमचे केदार मामा ती हार्मोनियमच्या साथीकरता उपस्थित आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत सुस्पष्ट असा पोहोचवता. माझा आवाज काही एवढा मोठा नाही, लोकांच्या घरात जाऊन ऐकत आहे. माझा आवाज लोकांच्या घराघरापर्यंत जे पोहोचवतात असे आमचे हरिभक्ती पारायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे नारायण महाराज सोनवणे ते आहेत. त्यांना मी म्हणलं होतं एवढ्या जागेत एक पट्टी मारा, ते म्हणे त्याचे पैसे तुम्ही देणार आहे. बोलत नको यांना. सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज नामाविषयीची एकनिष्ठता आणि अनन्यता प्रतिपादन करतात. आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मला वाटलं नव्हतं एवढे लोक येतील, कारण एक तर गावातला महाराज निवडला, पुन्हा लहान निवडला, त्याच्यामुळे वाटलं नव्हतं मला एवढे लोक येतील. पण इथं गर्दी नाही सर, गर्दी तुम्ही आता येऊन पहा माशर टाकेल वालाय. इथं गर्दी नाही पण गर्दी. आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे सप्त्याचा पहिला दिवस असला की मंगलपर अभंग घेतला जावा, ज्याच्यामध्ये मंगल साधलेला आहे किंवा नामाचा महिमा सांगणारा अभंग आजच्या पहिल्या दिवशी घ्यावा लागतो. या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील नामाविषयीची अनन्यता एकनिष्ठता प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज नामाविषयीची एकनिष्ठता प्रतिपादन करतात. आता नामाविषयीची एकनिष्ठता कशी कळावी लागेल आपल्याला. नामाविषयीची एकनिष्ठता जर पाहायची असेल आपल्याला तर या जगात 3 गोष्टी अलौकिक आहेत. पहिली गोष्ट देव अलौकिक आहे, दुसरी गोष्ट देवस्वरूप संत अलौकिक आहे आणि तिसरी गोष्ट देवाचं नाम अलौकिक आहे. या 3 गोष्टी अलौकिक आहेत आणि आता या 3 गोष्टी दीपक महाराज शेवटपर्यंत ध्यान ठेवायचे. मी तुम्हाला कधी बी विचारेन. पहिली गोष्ट देव अलौकिक आहे, दुसरी गोष्ट देवस्वरूप संत अलौकिक आहे आणि गायछाप अलौकिक आहे. ध्यानात ठेवायचं. देवस्वरूप पहिली गोष्ट देव अलौकिक आहे, दुसरी गोष्ट देवस्वरूप संत अलौकिक आहे आणि तिसरी गोष्ट नाम अलौकिक आहे. या 3 गोष्टी जगाच्या पाठीवर अलौकिक आहेत. विठ्ठल तुम्हाला कळेल
अशा भाषेत कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अवघड मला सांगता येत नाही, तुमची ऐकून घ्यायची कॅपॅसिटी राहत नाही. अवघड सांगितलं लोक म्हणते काय कीर्तन केलं महाराजांनी, सगळं कीर्तन डोक्याच्या वरून गेलं. बरं तर लोक म्हणत नाही पायाच्या मधून गेलं. विठ्ठल ज्याला जसं कळतं त्याला तसंच सांगावं लागतं. काही माणसाला सोपं येत असून अवघडचा बोलायची पद्धत सवय असते. विकास महाराज आपले एक मित्र त्यांचं नाव तुम्हाला माहिती, पण आता कीर्तनात नाव सांगत नाही. हे लगेच फोन करून सांगते दीपक महाराज तुमचं कीर्तनात उपसायला चालू केलं. आपला एक मित्र आहे आणि त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय. त्याला म्हणलं काय रे काल माझं कीर्तन होतं, तू कीर्तनाला येणार होता, कीर्तनाला नाही आला. तो म्हणे महाराज मला कीर्तनाला यायचं होतं, पण काय झालं मी माझ्या दुचाकी यानावरून मार्गक्रमण करत असताना, तो साहित्यिक आहे त्याला थोडी अशी साहित्यात बोलायची सवय, तेव्हा मी माझ्या दुचाकी यानावरून मार्गक्रमण करत असताना माझ्या दुचाकी यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे, त्या वर्तुळाकार भागातील जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागातील हवा नावाचा पदार्थ मध आकाशामध्ये विलीन झाला. याकरता मी तुमच्या कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बॉम्बल्या पंक्चर झाली असं म्हण. विठ्ठल अवघड शिरायची गरज नाही. आणि ज्याला आपल्या माऊलीची हौसा चहा प्यायची सवय लागलेली त्या 5 स्टारचा चहा गोड लागत नाही. एक म्हणे 5 स्टार 5 स्टार 5 स्टार म्हणजे जाऊन तरी पाहा काय. गेला पुढं मुंबईला ताज हॉटेलमध्ये गेला आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आला. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर सुरुवातीला काय घ्यायचं, सुरुवातीला हॉटेलमध्ये स्वस्त काय असतं चहा. त्यांनी सर्वप्रथम चहा मागितला. चहा मागितला, तिथं गेला बसला, वेटर आला म्हणे बोला काय चहा आपको. त्यानं सांगितलं चहा आणा. वेटर गेला ना, आता वेटरने चहा कसा आणला बघा. एका वाटीत गरम पाणी, एका वाटीत गरम दूध, एका वाटीत कॉफी, एका वाटीत साखर, एका वाटीत पत्ती. त्याने सगळा पसारा पाहिला. त्याला आपल्या माऊली मामाची आठवण झाली, माऊलीची आवाज. त्या म्हणे यांनी आपल्याने याला चहा मागितला तर येऊन या 5-6 वाट्या आपल्या समोर आणून ठेवल्या. त्यांनी कस तरी पोट केलं, कस तरी एखादी एक टाकलं चहा प्याला. पुन्हा वेटर 5 मिनिटांनी आला म्हणे काय चहा और कुछ चहा आपको. तो म्हणे प्यायचा होता चहा, तर तो एवढ्या 5-6 वाट्या माझ्या समोर आणून ठेवल्या. आता मला भजे खायची इच्छा झाली, पण तू माझ्या समोर गॅस शेगडी कांदे बटाटे सगळं आणून सुटेल, त्याच्यामुळे सगळंच कॅन्सल. विठ्ठल तुम्हाला कळेल अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या पाठीवर देव अलौकिक आहे एक. दुसरी गोष्ट देव स्वरूप संत अलौकिक आहे 2. तिसरी गोष्ट देवाचं नाव अलौकिक आहे 3. या गोष्टी 3 गोष्टी अलौकिक आहेत. कशावरून ऐका. लौकिक जगाला ज्या गोष्टीचं महत्व कळत नाही ती गोष्टी अलौकिक असते. काळाची सत्ता ज्या गोष्टीवर चालत नाही ती गोष्ट अलौकिक आहे. आणि पंचमहाभूतामध्ये जी गोष्ट अडकत नाही ती गोष्ट अलौकिक आहे. आता देव अलौकिक कसा आहे, देवस्वरूप संत अलौकिक कसे आहे, देवाचं नाम अलौकिक कसं आहे हे आपल्याला पाहू आणि आपल्या जिथे वेळ संपल तिथं थांबून घेऊ. विठ्ठल विठ्ठल. लौकिक जगाला ज्याचं महत्व कळत नाही ती गोष्ट अलौकिक असते. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही ती गोष्ट अलौकिक असते. आणि पंचमहाभूतामध्ये जी गोष्ट अडकत नाही ती गोष्ट अलौकिक असते. हे 3 निकष काढायचे. देवाकडे लावायचे, देवस्वरूप संताकडे लावायचे, देवाच्या नामाशी लावायचे. विठ्ठल विठ्ठल. पहिली गोष्ट देव अलौकिक आहे. कसा देव अलौकिक आहे बघा. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. लौकिक जगाला जर देवाचं महत्व कळालं असतं तर ज्या वेळेस तुकाराम महाराज आपल्याकडे आले, तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. पण आपण तुकाराम महाराजाला उत्तर दिलं देव न लगे साठवणीचे रुजले लागे. म्हणून देव अलौकिक आहे. पहिला निकष संपला. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. सर दुसरी गोष्ट काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून देव अलौकिक आहे. कशी चालत नाही. म्या बोलविल्या विधू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात चालिता. ही सत्ता कोणाची? भगवंताची. काळाची सत्ता भगवंतावर चालत नाही म्हणून देव अलौकिक आहे. दुसरा निकष संपला.
तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून देव अलौकिक आहे. कशाला अडकत महाराज? जयापासून सकळ मै मंडळी झाले एकलिनी कंठेची म्हणून आईने केली निर्माण 14 भुवने 5 भौतिके महाभिन्न भिन्न म्हणून देव अलौकिक आहे. 3 निकष संपले. दुसरी गोष्ट, देव स्वरूप संत अलौकिक आहे. कसे अलौकिक आहे देव स्वरूप संत? लौकिक जगाला संताचं महत्व कळत नाही. आपल्याला जर संत महात्म्याचं महत्व कळालं असतं, आपण लौकिक जगातच येतो. लौकिक जगाला जर संत महात्म्याचं महत्व कळालं असतं, ज्या ज्या काळात जे जे संत झाले त्या त्या काळातील संतांना त्या त्या लोकांनी त्रास दिला नसता. ज्ञानोबारायांना लोकांनी कमी त्रास दिला, विकास महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराजांना लोकांनी कमी त्रास दिला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोकांनी कमी त्रास दिला. वकलचं पाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगावर टाकलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शरीराची लाई लाई झाली. माऊली ज्ञानोबारायांना मागितली ती मधुकरी, त्यात लोकांनी माती कालवली. ज्ञानोबारायांना नीट अन्न सुद्धा मिळू दिलं नाही खायला का. शांती ब्रह्मनाथ महाराजाला लोकांनी कमी त्रास दिला. अहो यवन 108 वेळेस शांती ब्रह्मनाथ महाराजाच्या अंगावर येऊन थुकला. पण संतांचा स्वभाव आहे, दया ही संताकडला स्वभाव आहे. यवन 108 वेळेस शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या अंगावर येऊन थुकला. पण नाथ महाराजांनी त्याला काय केलं? प्रसाद देवोनी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्या यवनाला प्रसाद देऊन मुक्त केलं. म्हणून लौकिक जगाला संताचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक आहे. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही. काळ गुलानुसार करी तो काय घरी राबत असे म्हणून काळाची सत्ता देवावर चालत नाही. दुसरा निकष संपला. तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही. कसे अडकत नाही बघा. पंचमहाभूतामध्ये कोण कोण येतं? काकडे सर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5 गोष्टीमध्ये संत महात्म्य अडकत नाही. कसे अडकत नाहीत बघा. या 5 गोष्टीला संत महात्म्यांनी जिंकलेला आहे. पृथ्वी या तत्वाला जिंकलं विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. पृथ्वी, आप म्हणजे पाणी, पाणी या तत्वाला जिंकलं शांती ब्रह्मनाथ महाराजांनी. आपला देह पाण्यामध्ये समर्पित केला, जल समाधी घेतली. पृथ्वी, आप, तेज, वायू, वायू या तत्वाला जिंकलं मुक्ताबाईने. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वाला जिंकलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. अनोर येणू या धोकडांतो का आकाशा एवढा. म्हणून या 3 गोष्टीमध्ये संत 3 गोष्टीमध्ये संत महात्म्य अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक आहे. देव काळाला अलौकिक आहे, देव स्वरूप संत काळाला अलौकिक आहे आणि देवाचे नाम अलौकिक आहे. कसं आहे बघा. लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही आणि कळाला असतं तर आपण कीर्तनात येऊन विठ्ठल विठ्ठल म्हणलो नसतो, म्हणलो असतो. पण आपण म्हणत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल सांगितल्यावर तर कोणी बी म्हणतं. आड म्हणलं तर कुत्र पण राहतं. विठ्ठल लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक आहे. पहिला निकष संपला. दुसरा निकष, पंचमहाभूतामध्ये काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक आहे. का चालत? का नाम जर घेतलं तर माणूस तरुण जातो म्हणून काळाची सत्ता नामावर चालत नाही. दुसरा निकष संपला. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये नाम. माझा बोर व्हायला लागला, चहा सांगायचा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पंचमहाभूतांमध्ये नाम अडकत नाही. कसं अडकत नाही बघा आता. आपल्याकडे विचार शिकवला जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे इतिहास शिकवला जातो. पृथ्वीपेक्षा 10 पट व्यापक पाणी, पाण्यापेक्षा 10 पट व्यापक तेज, तेजापेक्षा 10 पट व्यापक वायू, वायूपेक्षा 10 पट व्यापक गगन, गगनापेक्षा व्यापक गगनाहुनी वाढ नामाये, गगनाहुनी वाढ नामाये, गगनाहुनी वाढ नामाये, गगनाहुनी पुषे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. एक दिवस शिष्यमाऊली ज्ञानोबारायांना प्रश्न पडला की नाम किती व्यापक आहे. बघा आता त्याच्यातली गंमत आहे का. सर्वसामान्य माणसाला जर प्रश्न पडला तर त्यांनी कोणा जाऊन विचारायला पाहिजे, संतांना विचारायला पाहिजे. पण संतांना पडलेला प्रश्न कोणाला विचारायचा. त्याच्याकरता माणसाला गुरु पाहिजे. तो पण कसा पाहिजे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे. गुरुची गरज ज्ञानोबारायांना पडली, मग आपल्याला पडणार नाही का. म्हणून महाराज आपल्याला गुरु परंपरा सांगितलेली आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांना प्रश्न पडला की नाम किती अलौकिक आहे. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबा ऐका, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाची तत्व सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ का मांडली, असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर एक उत्तर त्याला आवर्जून द्या. ऐका, 13व्या शतकाच्या आधी आणि 13व्या शतकाच्या नंतर जे जे संप्रदाय या भूतलावर निर्माण झाले, त्या प्रत्येक संप्रदायाने आपली एक वेगळी बैठक निर्माण केली. ध्यान आहे का. प्रत्येक संप्रदायाने आपली एक वेगळी बैठक निर्माण केली. पण आपला जो वारकरी संप्रदाय आहे, या संप्रदायाची परंपरा नाथपंथापासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार जोजविले. नाथ परंपरा म्हणलं की जारण मारण उच्चाटन शाबरी मंत्र शाबरी विद्या या क्रियेला नाथ परंपरेमध्ये फार महत्व आहे. पण निवृत्तीनाथ महाराजापर्यंत परंपरा आली आणि निवृत्तीनाथ महाराज कोणाकडे गेली, ज्ञानेश्वर महाराजांकडे गेली. पण ज्ञानेश्वर महाराजापर्यंत परंपरा येऊन ठेपल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, आपण ज्या परंपरेतले आहोत, आपली ही जी परंपरा आहे, ही परंपरेमध्ये जारण मारण उच्चाटन शाबरी मंत्र शाबरी विद्या इथून पुढच्या सर्वसामान्य लोकांना करणार नाही. म्हणून सगळे संत एकत्र बसले आणि एकत्र बसून एकच मंत्र तयार केला. कोणता? उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. एवढी आपली विशाल परंपरा या संप्रदायाची आहे. विठ्ठल विठ्ठल असा हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र असणारा हा किती अलौकिक आहे, या नामाचा महिमा किती आहे, असा प्रश्न विश्वमाऊली ज्ञानोबारायांना पडला. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूकडे गेले आणि श्रीगुरूंना विचारलं, ज्ञानदेवा कुशे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नामा. एवढं नाम अलौकिक आहे. म्हणून देवाचं नाम अलौकिक आहे कळालं. काही लोक महाराजाकडे गेले. महाराजाला विचारलं, महाराज 3 गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या? देव स्वरूप संत देवाचं नाम, या 3 गोष्टी अलौकिक आहेत. या 3 गोष्टीशी आम्ही आमचं जीवन जर नाही अनन्य केलं तर काय होईल? महाराज म्हणले, काय होईल? तो जर देवाशी अनन्य जीवन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून महाराजांनी सांगितलं, तो देवाशी जीवन अनन्य कर, संताशी कर. संताशी जर केलं तर काय होईल?
महाराजांनी सांगितलं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. विकास महाराज हे प्रमाण असं पण असं म्हणून चालत नाही. कसं म्हणायचं आहे का? संत चरण रज लागता इथपर्यंत आवायचं, पुढचं ते लागता इकडे ये. संत चरण रज लागता आणि सहज वासनेचे बीज जळून जाय. विठ्ठल म्हणून महाराजांनी सांगितलं तू संताशी जीवन अनन्य कर. संताशी जीवन अनन्य केलं तर काय होईल? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. नामाशी जीवन अनन्य नाही केलं तर काय होईल? महाराज म्हणले तुझं नामाशी जीवन अनन्य नाही केलं तर काय होईल? तुझ्यासारखा पापी तूच नामाशी विणमुख तोंडात पापी आहे. विठ्ठल म्हणून देवाचं नाम अलौकिक आहे, देव स्वरूप संत अलौकिक आहे, देव अलौकिक आहे. पुन्हा काही लोक जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे गेले म्हणे महाराज तुम्ही सांगितले देव अलौकिक आहे, देव स्वरूप संत अलौकिक आहे, देवाचं नाम अलौकिक आहे. या तीन गोष्टीपैकी तुम्ही तुमचं जीवन कोणत्या गोष्टीशी अनन्य केलं आम्हाला सांगा. महाराज म्हणले माझं सगळ्या गोष्टीशी माझं जीवन अनन्य आहे. कसं आहे बघा? देव स्वरूप देवाशी जीवन अनन्य आहे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा. पतिव्रता जायला आपला पतिप्रिय असतो तसा नारायण आम्हाला प्रिय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रता बाईला जसा पतिप्रिय असतो तसा आम्हाला नारायण प्रिय आहे. पतिव्रता बाई जसं आपल्या नवऱ्याचं चिंतन सोडून बाकीचं चिंतन करत नाही तसं आम्ही देवाचं चिंतन सोडून दुसरं काही करत नाही. जरी याला कदाचित पुढे बाहेर गेलो तीर्थयात्रेला गेलो आणि जर देवाचे कट्टेवरी कर नाही ज्ञान देवाचे नेहमीतायाचे दर्शन चिंतन तर करणारच नाही पण त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढी एकनिष्ठता जगद्गुरु तुकाराम महाराजांची देवाविषयी आहे. देवाच्या देवस्वरूप संताशी अनन्यता कशी आहे बघा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. देवाच्या नामाशी जीवन अनन्य कसं आहे हे महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलं. एक गाव मी विठोबाचे नाम, एक गाव